माझे नाव मानंदा, माझे गाव सोळेश्वर आहे, आळंद तालुक्यामध्ये येते, गुलबर्गा तालुका येते. माझं नाव दत्ता पांडुरंग आदमाने, राहणार बिशेवगुली, तालुका जिल्हा लातूर. आमचं आडनाव आहे कडमुशे शरणप्पा कडमुशे कस्तुराबाई. आमचं गाव आहे आलोर, तालुका आहे उस्मानाबाद. माझं नाव आहे भारत सुग्रीव राऊत, जिल्हा सोलापूर, तालुका बार्शी. मी इथे येऊन 10 वर्ष झाली. आता नवऱ्याने सोडून गेले, मला भांडण झालं होतं दोघं नवरा बायकोची. सुनंदा मसाजी कटक रोड वाघदिरीवरून आला. परिस्थिती आपली गरीब परिस्थिती म्हणून करून खायला लाव. पहिला आपण साईडवरती करत होतो ना काम, तिथं लोक जाते येत होतं. ते तुम्ही कुठं चालले म्हणून त्यांना विचारत होतो आपण काम तुम्ही कोण. त्याने म्हणत होता असं नाका येतं, नाक्यावरनं जाते आपण. आमच्या गावाकडल्या इथं ठेकेदार होत आहे. तो म्हणला की तुमच्या गावात पोटं भरत नाही तुमची, चला माझ्याकडे काम आहे. म्हणलं तू ठीक आहे येतो म्हणलं. मग त्याच्या मागं लागून आलो. बारके लेकरं येऊन 15 वर्षाचे झाले. गावाकडे दुष्काळ पडल्यावर तिकडे येतात लोक कामाला. मराठवाडा, उस्मानाबाद, नांदेड अशी लोक मजुरी काम करायला आलेली. सकाळी उठायचं, आंघोळ करायचे, डबा बांधायचा, नाक्यावर जायचं. तर नाक्यावर दररोज कोणचा शेट येतो, कोणचा साहेब येतो, त्याची वाट बघायची. ज्यावेळेस ते काम सांगायला ठेकेदार येतो, त्या शेट आल्यावर त्या शेटला विचारायचं की बाबा हजेरी काय देणार. मग तो सांगतो हजेरी मी इतकी दिली. आता ज्याला जे ज्याला मजूर न्यायचे तो काही काम पहिला विचारतो. तर ते काम काही असेल बजेट किती तासाचं आहे, किती दिवसाचं आहे, तेवढे पगार घ्यायचे, तेवढे जायचे. तो सांगून कस्टमर नेतो. तिथे गेले की गड्याला विचारते आपण गेले की तिथं कामाला, गडी आहे का तुमच्यासोबत. आपण म्हणते गडी नाही म्हणून ती मग दुसरीकडे जाते दुसऱ्याला सांगायला. तुमच्याकडे गडी असली की चला बिगारी बाई आपल्याकडे पाहिजे कामाला. मग ओळखीचे कोणी असले तर नेतात, ओळखीचे नसले तर नाही नेणार. आम्ही ओळखीचं असल्यानं जाणार ना. ओळखी नसल्यावर आता बाबा गेलो फलाने जाऊन त्यांना नाही पैसे दिलं तर 300 रुपये मजुरी आमची दिवसात. गड्याला 400 रुपये, गवंड्याला 500-600 रुपये पगार आहे. तिथं 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत तिथं लेबर थांबलं. ज्याला गरज आहे तो 500 रुपये जातो, 300 रुपये जातो, 400 रुपये जातो. ज्याला काही गरज नाही तो आपला घरी निघून जातो. रोज जायचं, ठेयाला जायचं आणि वापिस यायचं असं होत्या. ते एक गेले की एक हप्त्याबरोबर जात्या. ती सगळं पैसे गोळा करून ठेवते. एकदा लागते कामं, एकदा नाही लागत. पोरं आहे म्हणून त्यांचं आजारी आहे, सगळं आहे म्हणून सांभाळून ठेवते पैसे. काही 1 रुपये उरत नाही आपल्या महिन्याला. कारण की माझ्या थोरल्या मुलाला प्रत्येकाला वर्षातून 2दा-3दा ब्लड चढावं लागतं. त्या मुलाच्या दवाखान्याची टेन्शन आहे. पुन्हा इथं फॅमिलीची डिलिव्हरी आहे. तर करायचं काय, नावीलाज आहे तिला. मालक त्यांनी 500 कमवते ती, 200-300 घर लावून देते ती, 200 दारू पिते ती. कामाला देते, दारूला घालते ती. खरंच काय. काही लोक अशी पण आहेत की सकाळ येणार, काम आहे का, आपण चला कामाला म्हणलं की हो येतो म्हणणार. साहेब 100 रुपये द्या म्हणणार जायला. तिथंच जाणार कुठंतरी उत्तर दारू पिऊन माघार रिटर्न येणार. आपण साईडवरचा सरांचा फोन येणार का लेबरच नाही आला.
कारण की दररोजचं रेती उचलायची, विटा उचलायच्या, ते कुठड काम आहे. त्यानं संपूर्ण त्याचं अंग दुखते. तो काय म्हणतो, एक ग्लास जरी पिलं तरी अंग दुखायचं राहते. आणि त्याला माहीत नाही की आज जर प्याला तर त्याला उद्याच्याला उतारा द्यावाच लागतो. मग माझ्या बायकोला दुखणं नसताना, असताना किंवा नसताना मी असं करीन का, वाईट वागन का? मी म्हणतो त्याला कधी कधी पप्पाकडे जायचं का रे बाबा म्हणतो. ते नको म्हणते, दारू पिऊन आपल्याला सगळ्यांना मारते, त्याच्याकडं नका जाऊ. असलीच परिस्थिती. 4 पैसे कमवायचं, इकडे घालायचं, आम्ही कमवायला जायचं नवरे दारू प्याचं. साठवून कुठं आहे आमच्याजवळ भांडवल? निश्चितच काम होतं. ही काय क्लिअर आहे, काय सरकारी नोकरी नव्हे इथं लागायला. 4 दिवसातनं, 8 दिवसातनं 3 दिवस लागणार, 5 दिवस घरी, 5 दिवस लागले तर 3 दिवस घरी. सगळ्या लेबरला काम सर लागू शकतं, पण हे अगोदर सकाळचंच आलं ना. तुम्ही जरी उद्या विचारू शकता कामाला येतो का, होच म्हणणार तुम्हाला 2 तास. परत तुमच्याकडे कामाला काय काम आहे पहिला प्रश्न तो विचारणार. तर तुम्ही पेमेंट करणार आहे, काही काम असो 500 रुपये पगार, 450 पगार घेतो. काही काम असो 5:30ला सुट्टी कर. एकदम नॉर्मल काम असलं की येतो, अवघड काम असलं की नाही. मग अवघड काम करायचं कोण? तिघांची काम असले की दोघांना घेऊन जातात. गडी असू द्या, बाया असू दे, एक हजरी त्यांनी खाणारच. त्यांनी खाऊन आपल्याला कामाला घेऊन जाते. त्यांनी मग येळावर ते बी पैसे देत नाहीत आम्हाला. रविवार देईल, सोमवार देईल असं बोलतो. ज्या ठेकेदारांनी पैसे बुडवले त्याचा नंबर तरी पाहिजे. ते ठेकेदार नंबर बी देत नाही, तो 1 महिनाभर येत नाही कामावर. पुन्हा महिन्याच्या नंतर आला तर अलीकडले नाक्यावर, पलीकडले नाक्यावर. कॉन्ट्रॅक्टदार फसवणूक त्याची करू शकत नाही. मजूर करू शकतो, कॉन्ट्रॅक्टदार करू शकत नाही. कारण कॉन्ट्रॅक्टरला मजुरीची जरूर आहे, मजुराला कॉन्ट्रॅक्ट जरूर नाही. आज माझ्याकडे आला, उद्या त्याच्याकडे, परवा त्याच्याकडे जाऊ शकतो. तर ज्या दिवशी काम मिळालं त्या दिवशी वाटतं की बाबा अजून आजचा दिवस चांगला गेला, सुखाचा गेला. आपल्याला ती डोसक्यात नुसतं काम मिळतात का, नाही मिळतात का काम. कामाची घरी आलं की टेन्शन येते आपल्याला. आज काय घरी बसून आलो, आज उपाशी. एक हप्त्यामध्ये असं होतं की 4-4, 5-5 दिवस डबा बांधायचा, जायचं तिथं 1 वाजेपर्यंत थांबायचं आणि डबा घेऊन यायचं. इकडे वरी येताना सुद्धा एक वेळेस लाज वाटते की लोक म्हणतात की काय कामाला जातात का, काय नुसते फिरायला जातात. आपण शिकत होतं, तकलीफ होऊ द्या, कसं तर होऊ द्या, आपल्याला हैराण होऊ द्या. काय आमच्या नशिबात शाळा नाही, त्यांच्या नशिबावर तर होऊ द्या म्हणून आपल्याला आहे ती मनात. लहान मुलं जी आहेत ना, आता त्यांना बालआश्रम आहेत, त्यांच्या ठिकाणी ठीक आहे. ती त्यांची एक लहान आहे ती घेऊन योग्य आहे. पण 5 वर्षे 6 वर्ष झालेली मुलं इकडं आणायची, ती आईवडिलांची मुलं घेऊन आल्यावर नुकसान होणारच ना मुलाचं. आता बघा, त्याला एक माणूस पाहिजे येणे जाण्याला, त्यांना आणायला आणि सोडायला. आता घरी मी एकटेच आहे, त्यांना कोण आणणार, त्यांना कोण सोडून देणार तिथनं. म्हणून त्यांना नाही शाळा टाकलं. कारण की आपणही आता कुटाड काम करतो, पण त्यात मी कुटाड काम करतो, पण पुढं मुलगा ते कुटाड काम करू नये. त्याने मला किती पण हैराण होऊ दे, त्याला शाळा नाही सोडवतात मी, त्यांना शाळा शिकवतात मी. मला किती पण कष्ट येऊ दे, मी करून खाईल, तरी त्यांचं शाळा खूप नाही करत. सगळ्यासाठीच मजूर अड्डा आहे. कुठला जरी व्यक्ती मजूर अड्डातोय आला तर उपाशी मरू शकत नाही. मजूर अड्ड्यावर आला तरी त्याला काही नाही काम दुपारपर्यंत किंवा संध्याकाळी ह्या टायमावर जरी मजूर अड्ड्यावर बसला त्याला काम लागूच शकतं. हे मजूर अड्ड्याचं 2 दिवस काम लागते, 3 दिवस घरी बसायचं, कधी 5 दिवस लागते, कधी 1 आठवडा घरी बसायचं. पण ते गावाकडं उमलत फिरण्यापेक्षा तरी त्याला काही कसं थोडं त्यातले त्यात भागतं. 4 पैसे गावाकडे घेऊन जायचे मला तर तो इलाज होत नाही. तरी पण सुद्धा आपल्या घरातल्या घरात घर प्रपंच भागते म्हणायचे.
आता आलोच आहे जगात, वावरतो आहे या उघड्या नागड्या वास्तवात. जगायलाच हवे, आपलेसे करायलाच हवे. कधी दोन घेत, कधी दोन देत.